नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. निंदकांचे मनापासून स्वागत. जय आदिशक्ती. बंधू भगिनींनो, आज आपण एका महत्त्वाचा विषयावरती चर्चा करणार आहोत. पहा, हे जीवन भयंकर असे धावपळीचे झालेले आहे. आजचं सगळं जग धावपळीचं झालेलं आहे. स्त्रीलाही नोकरी करायला लागत आहे, पुरुषाला नोकरी करायला लागत आहे. अगदी स्त्रीला जर नोकरी नाही करता आली तरी देखील तिला मुलांची शाळा असतील, पतीची नोकरी असेल, यामध्ये घरातील सर्व आवरावरीमध्ये इतका वेळ जातो. अनेकांना सकाळी लवकर उठून जायचं असतं तर रात्री उशीर घरी येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांचा हा प्रश्न असतो की आम्हाला भक्ती करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. भल्या पहाटे उठून जायचं असतं, रात्री आल्यानंतर सर्व अंग थकून गेलेलं असतं, भक्तीमध्ये लक्षच लागत नाही. बऱ्याच प्रत्येकाचे वेगवेगळे व्याप असतात आणि व्यापातून भक्ती करता येत नाही. आणि अशा लोकांची मनामध्ये खंत असते, दुःख असते. काही काही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेत की जन्म वाया चाललाय परंतु भक्ती नाही करतायत. अशा लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण सनातन सत्य चॅनल तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला भक्तीची एक अशी पद्धत सांगणार आहे की जी शेकडो जपतप करून सुद्धा मिळत नाही, ते तुम्हाला या भक्तीच्या मार्गाने मिळेल. आणि कोणत्याही प्रकारचा वेळ न काढता, कुठेही ध्यान न लावता, कुठेही मंत्रजप न करता भक्ती कशी करायची हे सांगणार आहे. बंधू भगिनींनो, मुळात खरं पाहिलं तर भक्ती ही मनाची अवस्था आहे, शरीराची नाही. मनामधून परमेश्वराचं स्मरण करणं म्हणजे भक्ती. आता होतं काय, अनेकांना असं वाटतं की देवघरामध्ये बसून देवाच्या मूर्तींना स्नान घातलं, आंघोळ घातली, टिळा लावला, हळदी कुंकू लावले, मंत्रजप केला, निरंजन लावलं, उदबत्ती लावली, फुले वाहिली की भक्ती झाली आणि मग ईश्वर खुश झाला. तर असं अजिबात नाही. आता जर तुम्हाला वेळ नाही मिळत तर तुम्ही यातलं काहीही करायचं नाही. एवढंच काय की देवाचा फोटो देखील पाहू नका. एवढंच काय की मनातल्या मनात मंत्रजप देखील करू नका. इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय. कॉम्प्युटर चालवताना देखील तुम्ही ही भक्ती करू शकता, आंघोळ करताना करू शकता, काम करताना करू शकता, स्वयंपाक करताना करू शकता. अशा भक्तीची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बंधू भगिनींनो, ईश्वराची खरी भक्ती म्हणजे त्याचं स्मरण आणि हे भान ठेवणं की हे ईश्वरा, मी तुझ्यामुळं आहे, हे भान ठेवणं आणि प्रत्येक वेळेला त्याला थँक्यू म्हणणं. आता तुम्हाला वेळच नाही भक्ती करायला, काही गरज नाही. त्याची भक्ती कशी करायची ते सांगतो. सर्वप्रथम सकाळी अंथरुणातनं उठल्या उठल्या एकच क्षण, ज्यादा वेळ पण नाही, त्याला हात जोडून त्याचा आभार माना की हे परमेश्वरा, आज मी झोपेतून उठलोय, ही तुझी कृपा आहे, नाहीतर झोपेमध्येच माझा मृत्यू झाला असता. चला, तिथून पुढं नाश्ता कराय बसलाय, अन्न कराय बसलाय, मनातल्या मनात, अगदी हात नाही जोडता आले तरी मनातल्या मनात म्हणा की हे ईश्वरा, हे नारायणा, हे परमेश्वरा, तुमचं जे पण काही इष्ट असेल त्याचं नाव घ्या आणि म्हणा, आज तुझ्या कृपेनं मी हे अन्न खातोय. अन्न तू निर्माण करतो, निसर्गाच्या रूपात ह्या अन्नाला जन्म तू देतोस. पोटामध्ये जठराग्नी तू निर्माण करतो, त्याचं पचन तू करतोस, माझ्या शरीराचं भरण पोषण तू करतोस. तुला धन्यवाद आहे. आता रस्त्यानं चाललाय, एक खोल श्वास घ्या. खोल श्वास घेण्यासाठी वेळ काढण्याची गरज नाही पडत. आणि म्हणा त्याला, हे ईश्वरा, तू वायूच्या रूपामध्ये मला ऑक्सिजनचा पुरवठा करतोस आणि मी जिवंत राहतो. पाणी पिताना त्याची आठवण काढा की हे ईश्वरा, पाण्याच्या रूपात तू माझी तहान भागवतो. रात्री झोपाय जाताना त्याला हात जोडून विनंती करा की हे परमेश्वरा, आज तू मला झोपेचं सुख देणार आहे, शरीराला सुख देणार आहेस. असं कोणतंही काम करत असताना
मनातून त्याचा आभार माना आणि अगदी मनपूर्वक माना. कारण हे खोटं खोटं नाही बोलत आपण, हे खरंच आहे. कधी कधी उंच आकाशाकडे पहा आणि आकाशाकडे पाहिल्यानंतर मन भरून येऊ दे तुमचं की हे भगवंता, तू किती उत्तुंग आहेस, तू किती मोठा आहेस, तुझा अंतच नाही लागू शकत, अंतच नाही, अनादी अनंत आहेस तू. एखाद्या लहान मुलाच्या हसण्याकडे पहा, त्यातून तो हसत असतो. एखाद्या प्राण्याचं छोटं पिल्लू असेल, भले ते डुकराचं असेल ना, तरी सुद्धा ते किती सुंदर दिसतं. त्यात सौंदर्य त्याचं आहे. फुलाकडे पाहताना फुलामध्ये सौंदर्य त्याचं आहे, सुगंध त्याचा आहे. खळखळणाऱ्या पाण्यामध्ये ईश्वराचा आवाज आहे. सळसळणाऱ्या पानांच्या मध्ये झाडांच्या ईश्वराचा अंश आहे. जा कधी फिरायला असं कुठंतरी, पहा डोळे उघडे करून. ह्या निसर्गाच्या रूपातून त्या ईश्वराचं चैतन्य भरलेलं आहे, तो सदैव आपल्या पुढे येतोय. त्या आईवडिलांचं आभार माना की तो आईवडिलांच्या रूपातून तुमच्याकडे येतोय, मित्राच्या रूपातून येतोय, पत्नीच्या रूपातून येतोय, पतीच्या रूपातून येतोय. एवढंच काय, शत्रूचा सुद्धा आभार माना आणि म्हणा की हे परमेश्वरा, या शत्रूमुळं माझी प्रगती होणार आहे, माझ्या मनामध्ये कठीणपणा येणार आहे, मजबूती येणार आहे या शत्रूमुळं. सर्वांच्यात तू आहेस. हे एवढं करायला वेळ द्यावा लागेल का हो? मुळीच नाही. मनातून म्हणायचं आहे. कॉम्प्युटर बसताय, आता कामाला सुरुवात करताय, हे परमेश्वरा, मी तुझं काम करतोय, तू आहेस हे सर्वात आणि तुझं म्हणूनच मी काम करेन. मग ते काम देखील प्रामाणिक होईल. घरामध्ये झाडू मारताय, परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा, हे घर माझं नाही, तुझं आहे, मी त्याला खूप सुंदर आता स्वच्छ करेन, सजवेन. आंघोळ करताना सुद्धा म्हणा की हे भगवंता, हे शरीर तुझं आहे, त्याला मी आंघोळ घालतोय. मनात वाईट विचार आले, म्हणा भगवंता, यात माझा काही दोष नाही, हे शरीर तुझं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही भक्ती करत गेला ना, अत्यंत उच्च भक्ती आहे. मी असं म्हणणार नाही की ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी इतर प्रकारची भक्ती करू नका. मी फक्त सांगतोय ज्यांच्याजवळ वेळ नाही अशा लोकांच्यासाठी मी हे बोलतोय. प्रत्येक काम करत असताना त्याचं स्मरण करा मनातल्या मनात. मग तुम्ही कोणालाही मानत असाल, त्या ईश्वराचं नाव घ्या. चालताना नाव घ्या, झोपताना, उठताना, बसताना. मंद हवेची झुळूक ज्यावेळेला शरीराला स्पर्श करेल त्यावेळेला परमेश्वराचा स्पर्श अनुभवाला आला पाहिजे तुम्हाला. तो स्पर्श करतोय. एखादा निंदक तुमच्याकडे बघून हसतोय निंदा करण्यासाठी, त्याच्या हसण्यामध्ये देखील परमेश्वर दिसला पाहिजे. आपण म्हणतो हसलाय ना, तुला दाखवतोस. कशाला दाखवतोय? तो निंदक आहे ना, तो सर्वात मोठा तुमचा मित्र आहे, कारण तो तुमचं कल्याण करायला आलाय. तो निंदा करतोय म्हणून तुमची प्रगती होत आहे. हे निसर्गात त्याला पहा, अन्नात पहा. मी एवढंच सुद्धा म्हणेन, याच्या पुढे जाऊन सुद्धा धाडसानं म्हणेन, पती पत्नी ज्यावेळेला शरीर संबंध करत असतात ना, त्यावेळेला सुद्धा ईश्वराचा आभार माना की हे परमेश्वरा, पतीच्या रूपात किंवा पत्नीच्या रूपात तू मला सुख देतोय. खूप उच्च भक्ती आहे ही, काय छोटी भक्ती आहे का? सदैव त्याचा धन्यवाद मानत चला, धन्यवाद मानत चला. तो सदैव तुमच्या हृदयात राहील. कधी कधी हृदयावरती हात ठेवा, धडधडणाऱ्या हृदयावरती हात ठेवून सांगा, हे परमेश्वरा, ह्या हृदयाला धडधडण्याची परवानगी तू दिलेली आहेस. जर तू परवानगी काढून घेतलीस की मी गेलो मग चार माणसांच्या खांद्यावरून. हे धडधडतंय त्यामध्ये तुझं तूच आहेस. हे बडबडतंय त्यामध्ये सुद्धा तूच आहेस. हे तोंड जे बडबडतंय त्यात पण तूच आहेस. दोन्ही रूपात आहेस, शब्द रूपात आहेस, आकार रूपात आहेस, गंध रूपात आहेस, पंचमहाभूतात आहेस, सर्वत्र आहेस. अशी भक्ती जर तुम्ही करत गेला, तुम्हाला कोणी मदत केली, तर मनातून धन्यवाद माना की हे परमेश्वरा, याच्या रूपात तू मला मदत करायलास. अशी जर भक्ती करत गेला ना, तर काही मंत्र, तंत्र, यंत्र, जप, तप, सिद्धिया काही गरज नाही. परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहील. त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या उच्च भक्ती मी ध्यानधारणा योग शिबिरामध्ये सांगत असतो. ऑक्टोबरचं ध्यानधारणा योग शिबिर झालेलं आहे, खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे. आता नोव्हेंबरचं ध्यानधारणा योग शिबिर आहे जवळजवळ 15 तारखेच्या पुढेच होईल. पण ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी खालील फोन नंबरवरती त्याची चौकशी करा आणि त्या परमेश्वराचं, नारायणाचं, ईश्वराचं या पद्धतीने भक्ती करा. म्हणजे तुम्हाला म्हणायला
चान्सच नाही की मला देवाचं नाव घ्यायला भक्ती करायला वेळ मिळत नाही. सर्वात उच्च भक्ती तुम्हाला शिकवलेली आहे, ही भक्ती करा. ज्यांना वेळ आहे ते मंत्र तंत्र यंत्र या पण भक्ती करू शकतात, मी सांगितलेल्या पद्धतीने पण भक्ती करू शकतात. आणि एकंदरच हे सर्व करत असताना आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल एक शब्द शेजारी घंटीचे बटन दाबा. तसेच केवळ मंत्रतंत्र म्हणणं म्हणजेच भक्ती नाही, कोणाच्या तरी उपयोगी पडणं, ज्ञानाचा प्रचार करणं म्हणजे देखील भक्ती आहे. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची दैवी सेवा करा. जय आदिशक्ती.